तर 56 वरून वाद पेटला. अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये जुंपली. वाघबाईंनी आकडा कमी सांगितला असं सुषमा अंधारे यांनी डिवचलं. तर तुमच्यासारखे 56 पायाला लावून फिरते असं चित्रा वाघ यांनी काल सभागृहात म्हटलं होतं. आणि या मुद्द्यावरून अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये जुंपली. विधान परिषदेतल्या गदारोळानंतर चित्रा वाघ आणि अंधारेंमध्ये ट्विटरवर वॉर सुरू झालाय. सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या, 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहिती नाही, पण हे दरवेळी सांगायची गरज काय? त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात असं ट्विट अंधारेंनी केलं. त्याला चित्रा वाघ यांनीही ट्विट करत उत्तर दिलं. एकच प्रश्न, जिचा नवरा सतत पत्रकार परिषद घेऊन लेकराची DNA चाचणी करा म्हणतोय, काय बोलायचं या कार्यकर्तृत्वाच्या आलेखाला? कीव वाटते प्रगाढ पोपट पंडितांची. स्वतःत हिंमत नाही म्हणून असल्या सटरफटरांना पुढे करावं लागतंय असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं. तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. समजलं काय? वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे, कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात, याचंही कृपया त्यांना भान असावं. महबूब शेख असले तर मी 1760 टांगड्याला बांधून फिरते. आता अनिल परब तोंडाची गटरगंगा उघडली की घाणच बाहेर येते. तशातल्या ह्या लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायकोचं सेम तेच आहे. त्या बाईने ठरवलेलं आहे निर्लज्जम सदासुखी, आणि ज्याचं ब्रीदवाक्यच आहे निर्लज्जम सदासुखी, त्याला काही बोललं तर त्याचा काही फार फरक पडत नाही. हेच जर अनिल परबनी म्हटलं असतं तर मग गोंधळ झाला असता ना. म्हणजे महिलांनी अशा पद्धतीनं त्यांनी बोलावं का पाया घालून घेऊन मी फिरतोय, आणि एका जबाबदार महिलांनी म्हणावं, जे विधान परिषद म्हणावं. मला वाटतं ही काही फार चांगली गोष्ट नाही आहे. कोणी कोणी काय ट्विट केले, आता तुम्ही जर आम्हाला बोलणार आम्ही कुठपर्यंत ऐकणार? आम्ही काय रस्त्यावर नाही पडलोय ना, आम्हालाही घरदार आहे, संसार आहे. मग ज्या वेळेला तुम्ही असं आम्हाला बोलता तेव्हा आम्ही एकच शब्द वापरला, जे लोक बोलतात ते आम्ही म्हटलं. त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे? काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टीसारखं बोललं जातंय. झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो. झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील, परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात. तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. समजलं काय? अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली, आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासतात. संजय राऊतांनी सुद्धा असं म्हटलं की खालच्या पातळीची भाषा जी आहे ती तुम्ही सभागृहात वापरली. सभागृहाची गरिमा. प्लीज बोलू नये, बोलूच नाही. सर्वज्ञानी तुम्ही तर बोलूच नका, तुम्हाला तो अधिकारच नाहीये. बिग बॉस सिरियलची आठवण झाली की जिथे जेवढं तुम्ही एकमेकांची उणीधुणी काढाल, जेवढा आकांत तांडव तुम्ही कराल ना, तेवढा TRP वाढतो आणि त्यांचा बिग बॉस खुश होतो. तसं वक्तव्य कुठेतरी कुणाला तरी खुश करण्यासाठी, म्हणजे कुठला तरी बिग बॉस बसलाय तो खुश होण्यासाठीचं वक्तव्य होतं का? रोहिणी खडसे, बिग बॉस सारखं काय वाटलं? त्यांचे वडील समोर बसतात माझ्या, ते जास्त चांगलं सांगतील काय आहे ते, त्यांना विचारावं. रोहिणी खडसे, बिग बॉस सारखं काय वाटलं? त्यांचे वडील समोर बसतात माझ्या, ते जास्त चांगलं सांगतील काय आहे ते, त्यांना विचारावं. प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हाला वाटेल तसं बोलणार, हलक्यात घेणार, असं नाही चालणार ना. महिलांचं काय, त्यात 3-4 महिला आम्ही आहोत तिकडे परिषदेमध्ये, तुम्ही असं महिलांना हलक्यात घेऊ शकत नाही. जी माझी भावना होती ती मी काल मांडली. भाजपला हे सगळे सदा, गुना, रूपा, चित्रा हे सगळे लोक भाजपला लागतात. कारण भाजपची अडचण काय आहे? भाजपचे जे हार्डकोर RSS आहेत ते इतक्या गलिच्छ पातळीवर उतरत नाहीत. मग त्याच्यासाठी त्यांना बाटगा अधिक कडवा असतो असं म्हणत बाहेरून इम्पोर्ट केलेली लोक लागतात. तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या. तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या.